दिनांक 26 सप्टेंबर रोजी सावनेर तालुक्यातील तिडंगी, तेलगाव, माडेगाव, जोगा, नांदागोमुख, सलाई, छत्रापार, जैतपूर, खुर्सापार, केळवद, जैतगड, नरसाडा, खापा या भागात ढगफुटी झाली आणि पावसाने परिसरात हाहाकार माजवला। अनेक शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन यासोबतच भाजीपाल्याचे नुकसान झाले असून संत्रा, मोसंबी पिकांची फळगळ तर कुठे संत्र्याची झाडं देखील मोडून पडलेली दिसून आली। या भयान परिस्थितीत समोर दसरा, दिवाळी, नवरात्री असताना शेतकरी सण साजरे तरी कसे करणार? त्यांच्या मुलाबाळांना एखादा कपडा घेण्याची सोय असणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। त्यामुळे आमदार आशिष बाबू देशमुख यांच्या नुकसान पिकांच्या दौऱ्यादरम्यान आयोजित उमरी या ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेमध्ये समाजसेवक भूषण कुबडे यांनी शेतकऱ्यांवर ओढून आलेल्या या भयानक संकटात आपण आम्हाला सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, आम्हा शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा बनावा, या कठीण काळात आमच्या डोळ्यातील अश्रू आपण पुसावे अशी विनंती सभेदरम्यान आमदार साहेब, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना केली। सोबतच नव्याने सुरू झालेल्या भागी माहेरी येथील टोलनाक्यावर आमच्या शेतकऱ्यांच्या गाड्यांना, भाजीपाल्यांच्या गाड्यांना, शाळेतील मुलांना ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि टोल पासून 15 किलोमीटर अंतरापर्यंत सर्व गावांना या टोलच्या अतिरिक्त खर्चापासून टोल मुक्त करून द्यावी अशी आग्रहाची विनंती केली आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।